नमस्कार, मी वनिता. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर गाईज, मी आज घेऊन आली तुमच्यासाठी एकदम टम्म फुगणारी करंजी. आता करंजी म्हणत तर सारण त्याच्यामध्ये येतं. सारण खूप इम्पॉर्टंट आहे. तर तितकीच करंजी इम्पॉर्टंट आहे. आता काही जण बोलतात की आम्ही करंज्या बनवतो तर त्या पूर्ण फुलत नाही किंवा कडक होतात. सारण पण कडक होतं आणि करंजी तळल्यानंतर पण एकदम सॉफ्ट होत नाही. तर मी तुमच्यासोबत ही जी रेसिपी शेअर करणार आहे एकदम म्हणजे एकदम मऊ, एकदम स्मूथ आणि एकदम म्हणजे कडक अजिबात होणार नाही. तर त्यासाठी हा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि सारणाचा व्हिडिओ मी अगोदर तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर माझ्या चॅनलचं नाव आहे वनिता ब्लॉग 360. तर चला आता आपण रेसिपीकडे डायरेक्ट होऊया. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगितलं मी की करंजीच्या अशा काही टिप आहेत का त्या तुम्ही फॉलो केल्यानंतर तुमची करंजी एकदम स्मूथ आणि एकदम म्हणजे तेलात टाकल्या एकदम फुगेल असं. त्यासाठी पर्यंत काय करायचं आहे, आता ही 2 वाटी मी मैदा घेतला आहे. याचं काय प्रमाण नाही आहे, तुम्हाला जेवढ्या करायचं जास्त करायचं जास्त पीठ घ्या, कमी करायचं कमी पीठ घ्या. तर मी 2 वाटी घेतलं आहे, काय प्रमाण सांगत आहे तुम्हाला. आणि हे थोडं मीठ घेतलं आहे आणि हे आपलं पीठ आता मळताना लागेल म्हणून हे पण मैद्याचंच पीठ आहे आणि हे मीठ. तर पहिले आपण जे मीठ टाकून घेऊ, जास्त टाकायचं नाही आहे, थोडं टाकायचं आहे. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ते आहे एकदम तेलाचं मोहन. जे आपण म्हणजे त्याने काय होतं, जी करंजी असते ती एकदम स्मूथ होते, फुगते. ते तुम्ही ही जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये एकदम कडक टाकून ते मोहन टाकायचं आहे तुपाचं. चला आपण ते टाकून घेऊ पहिले. तर हे बघा, मी 3 ते 4 चमचे घेतले आहे. तुम्ही तेलाचं मोहन पण टाकू शकता, मी तुपाचं घेतलं आहे. याने म्हणजे करंजीला एकदम स्मूथपणा येतो. तर आपण हे टाकून घेऊ. आता हे थोडं गरम आहे, तर आपण याला थोडं थंड होऊन देऊ, तेव्हा आपण चांगलं मळून घेऊ. तर आपण चमच्याने पहिले मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये ही टीप खूप महत्त्वाची आहे, जी तुम्हाला आता मी सांगितली मोहन टाकायची. हे तुम्ही नक्की टाका आणि एकदम कडक मोहन करायचं. तेल म्हणा तूप म्हणा चांगलं कडक तापवायचं. तर थोडं थंड झालं आहे, तर आपण आता हे पीठ चांगलं याच्यामध्ये जसं आपण चपात्यांसाठी पीठ मळतो त्याचप्रमाणे आपण हे मळायचं आहे. यात काय असं वेगळं काही नाही आहे, पण थोडं जास्त असं सैल नाही मळायचं, कारण की ते भिजल्यावर सैल होतंच. आणि जास्त सैल झालं तर मग करंज्या करताना खूप प्रॉब्लेम येतात, करंजीच फुटते. तसं तुम्हाला पुढे अजून मी सांगणारच आहे व्हिडिओमध्ये. आता आपलं मिक्स करून झालं. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार आहे. थोडं थोडं पाणी टाकून मळू आपण. असं नाही की फक्त मैद्याच्याच पिठाच्या करंज्या करतात, गव्हाच्या पिठाच्या पण करतात. जास्त पीठ वर नको म्हणून थोडं थोडं टाकते. तुम्हाला असंच म्हणायचं आहे. तर आपलं पीठ मळून झालं, बघू शकता. याच मेजरमध्ये आपल्याला मळायचं आहे. एकदम जास्त सैल पण नाही आणि जास्त राट पण नाही. आता हे फक्त आपल्याला जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिट आपल्याला हे साईडला असं झाकून ठेवायचं. तर गाईज, जसं तुम्हाला मी मागे सांगितलं की 10 ते 15 मिनिट आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आणि थोडंसं भिजत. तर 10 ते 15 मिनिट आपले झाले. तर हे बघा, याला अशी सफेद आलं आहे. हे बघा असं
ते जसं तूप टाकल्यामुळे जसं झालं ते त्याचं काही नाही, मळल्यावरती जातं आहे. आपण थोडं तूप घेतलं आहे, थोडं तुपाचा हात घेऊन परत एकदा मळायचं आहे. मळल्यानंतर जे सगळे डॉट होते टिपके ते मळल्यानंतर एकदम सॉफ्ट होऊन जातं. आणि जेव्हा आपण करंजा बनवत असतो त्यावेळेस आपल्याला म्हणजे करंजांना अजिबात हवा लागू द्यायची नाही. कारण जर करंजांना हवा लागली तर आपले करंजा आपण जेव्हा तळतो तेव्हा ते फुटतात. तुम्हाला मस्तपैकी करंजा करून दाखवते. तर हे बघा एकदम परफेक्ट झाले आपलं, बघू शकता सांगते. तर आता मी कपडा खाली घेतला आहे का तर परत सरकून आहे. आता तुपाचं पण आपलं काम झालं आहे. हे पीठ घेतलं आहे लावायला आणि आपलं सारण. तर याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, ती माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा. आपण थोडं गोळा घेणार आहे. तुमच्यावर आहे तुम्हाला करंजी कशी बनवायची. आणि आपण पेपर तर लागणारच आहे. करंजी ठेवायला छोटा गोळा घेतला आहे. आणि याला पिठाचा वापर करा असं काही नाही की केलाच पाहिजे. आपण याला परत जाऊ असं तुम्हाला मी करून दाखवते. पिठात आपण जशी आपण लाटी किंवा तशी घ्यायची, पिठामध्ये पण आपण लाटायची. असं नाही कंपल्सरी पीठ वापरलंच पाहिजे. असं जाडसर पण नाही. जर तुम्हाला करंज्या एकसारख्याच करायच्या आहेत किंवा बाबा सगळ्या करंज्या तुमच्या एकसारख्या दिसल्या पाहिजे, त्याला तुम्ही काय करायचं, आता अशी पूर्ण लाटून घ्यायची आहे चपातीसारखं. आणि एखाद्या वाटीचं कोणत्या पण डब्याचं झाकण घ्या किंवा वाटी घ्या अशी, ज्याचे काट एकदम धार असतील असे. त्याचं जसं आपण पुऱ्यांसाठी कसं एकदम गोलाकार काढून घेऊ त्या आकारात तुम्ही काढून घ्या, म्हणजे तुमच्या सगळ्या करंज्या एकसारख्या दिसतील. तुम्ही त्या पद्धतीने करा. तर तुमच्यावर आहे. लागते ही जरा मोठी झाली, कारण की दोन चमचे घेते, कारण की आपली लाटी जरा मोठी झाली म्हणून. काही हरकत नाही असं मोठा छोटा झाला तरी पण असं आपण बोलतो बाबा सगळ्या आपल्या करंजी एकसारखे दिसल्या पाहिजे. तर याला आपण आता असं मिटून घेऊ. आता हे असं आपण साईडला करून घेतलं की जेणेकरून साईडला नको जायला. आणि पाण्याचं असं थोडं ओलं करून घ्यायचं साईडने की जेणेकरून ते चांगलं चिपकन. हे काय सांगायची गरज नाही, ते लावतातच पाणी. हलक्या हाताने प्रेस करायचं, जास्त नाही. आणि एकदम असं याला पुन्हा टच करून कट नाही करायचं. त्याने काय होतं, करंजी फुटण्याची शक्यता असते. हलक्या हाताने आपण प्रेस करून झालं. तर ही चक्कर तुम्हाला माहितीच आहे, ती काय सांगायची गरज नाही. बघू शकता एकदम साईडने घेतले मी, टच करून घ्यायचं नाही आहे. आणि हे उरलेलं आपल्याला परत इकडे टाकायचं. ते बघू शकता एकदम हलक्या हाताने उचलायची तिला. किती छान दिसते आणि किती मस्त दिसते.
छोट्या बारीक केली तर तुमच्याकडे कशा करायच्या. आता पुन्हा आपण तुम्हाला पुन्हा एकदा एक करून दाखवते मी परत. थोडं तुम्हाला मी तळताना पण व्हिडिओ दाखवणार आहे की करंजी कशी फुलते ते. जसं तुम्हाला मागाशी सांगितलं, जसं गोल जर पूर्ण येत नसेल तर कसल्याही वाटीचा एखादा आकार घ्या तुम्ही आणि त्या आकाराने तुम्ही सगळ्या करंजी करू शकता. काही लोक जास्त म्हणजे शक्यतो लोक मोठीच करंजी जातात. ते छोट्या छोट्या म्हणजे त्यांना असं टका असं खेळत करायचं. घरामध्ये जास्त लोक खाणारे असेल तर मग मोठ्याच असं मोठ्या साईजच्याच करायच्या. जास्त पातळी होऊन द्यायच्या नाही की जेणेकरून ते सारण आपण भरल्यावरती सारण बाहेर येईल म्हणून किंवा आपली करंजी फुटेल असं. असं नाही की पूर्ण गोलच आली पाहिजे, कारण की कसं आता पण साईडने आपण करतोच त्याच्यामुळे गोलचा काही सवाल येतच नाही. परत पाणी लावायचं. तुम्ही अशा पद्धतीने केल्या तुमच्या करंज्या अजिबात फुटणार नाहीत. कारण की आपण किचनमध्ये ते हे असं करू शकत नाही उभं राहून, त्याला टाईमच लागतो. म्हणून मी जरा हॉलमध्ये घेतलं आहे. इथं मी शक्यतो म्हणजे मी रेसिपी दुसऱ्या कोणत्या पण किचनमध्येच दाखवते. हलक्या हाताने जसं तुम्हाला मग सांगितलं प्रेस करायचं. झालं होता. किंवा तुमच्याकडे हा चमचा नसेल चक्रीचा शंकरपाळ्यांचा तर काही हरकत नाही आहे. तुमच्याकडे जो चमचा सुरीने पण तुम्ही असं साईडने कट करू शकता. काय एवढा महाग भेटत नाही हा, 10 ते 20 पर्यंत भेटतो. हे बघा इथे परफेक्ट आली. आता या मापात छोटी आली एकदम, बघू शकता. तर आता ह्या अशा पद्धतीने आपण ह्या बाकीच्या करंज्या करून घेऊ. तर गाईज हे बघा आपल्या करंज्या रेडी आहेत. बघू शकता तुम्ही एकसारख्या झाल्यात माझ्या. मी हाताने लाटला तरी एकसारखे केलेत, फक्त जी पहिली होती थोडी मोठी झाली. आणि तेल मी चांगलं कडकडीत तापवलं आहे. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की सुरुवातीला आपण तेल चांगलं कडक तापून घ्यायचं आहे, एकदम अशी वाफ हाताला लागेपर्यंत. आणि गॅस नंतर जेव्हा आपण तळायला घ्यायचं आहे तेव्हा आपण ते गॅस कमी करायचा. जसं मी गॅस कमी केला आहे, माझं तेल पूर्ण कडकडीत तापलं आहे. आता हे बघा आपण एक एक सोडू आता तेलामध्ये. एकदम फुलतात मग दाखवते मी जास्त टाकत नाही आहे. चमच्याचा वापर करते की त्याच्यावर असं म्हणजे तेल आणि पलटी मारता येईल म्हणून. तर बघू शकता किती फुलले आहेत. हे बघा तेल अगोदर चांगलं तापून घेतलं की नंतर कमी गॅसवर म्हणजे स्लोमध्ये पण आपण म्हणजे करंजी एकदम परफेक्टली तळली जाते, बाहेरून पण आणि आतून पण. आणि फुल गॅस ठेवला, फास्ट गॅस ठेवला तर तुम्हाला माहिती आहे काय होईल की आपली करंजी जळेल, करपेल. हे बघा बघू शकता आपली करंजी रेडी आहे. मी काढून घेते आता. आणि हे बघा तुमच्यासमोर रिझल्ट आहे, एकदम फुलली आहे. बघू शकता तुम्ही. आता ही अशीच राहणार आहे. तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवतेच. आता हे पहिले आपण काढून घेऊ. बघू शकता किती मस्त एकदम एकसारखी तळली गेली आहे. माझा गॅस कमीच ठेवला आहे, मी फुल नाही केला आहे.
तर मी कढईत अजून एक एक्स्ट्रा टाकते. ती मागची 2 टाकलं होतं आणि फुटलेली अजिबात नाही आहे, तुम्हाला दाखवली आहे मी तेल असं का सोडते याच्यावर, किती माझ्यासाठी तर त्याला चांगली भाजेल म्हणून, त्यामुळे चमचाचा वापर केला आहे. आणि पलटी मारायला पण आपल्याला होतं म्हणून. तर आता जसं ज्या पद्धतीने मी ह्या तळून घेतल्या तुम्हाला दाखवते. आता गरम आहे त्यामुळे त्या फोडून दाखवू नाही शकत, थंड झालं दाखवते. हे बघा, बघू शकता किती फुलली आहे. काय काय बायका बोलतात की आम्ही करंजी लावू, अशा फुलतात पण नंतर इतक्या कडक होतात की खायला खूप कडकपणा येतो. तर गाईज बघा, आपल्या सगळ्या करंज्या तळून झाल्यात, बघू शकता. या पण झाल्यात. आता आपण गॅस बंद करते आणि त्या काढून घेते. अजिबात ऑइली नाही आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा किती छान दिसत आहेत, आहे ना एकदम. तुम्ही ज्या तुम्हाला मी टिप्स सांगितल्यात या रेसिपीमध्ये, ज्या ट्रिक्स सांगितल्यात तुम्ही त्या नक्की फॉलो करा, जशा सांगितल्यात तशा. ज्या पीठमध्ये तुम्हाला मी मोहन टाकायला सांगितलं, तुम्ही तेलाचं टाका किंवा तुपाचं टाका, काही हरकत नाही आहे. त्याने काय होतं, पिठाला एक स्मूथपणा येतो. त्याच्यामुळे जी करंजी तुम्ही असते ती बाहेरून पण खूप सॉफ्ट असते आणि आतून पण खायला त्याच्यामुळे अतिशय एकदम खूप छान लागते. आता मी शब्दात नाही सांगू शकत. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करंजी करून बघा. तुम्हाला एक तोडून टाकते मी, जी थंड आहे ती. हे दाखवते. हे बघा, हे बघा, बघू शकता किती सॉफ्ट झाली एकदम. आहे की नाही तोंडात टाकल्या एकदम तुटणारी. ज्याला असे म्हातारे माणसं असतात आपल्या घरामध्ये, ते सुद्धा खाऊ शकतात. इतकी सॉफ्ट झाली आहे आणि एकदम क्रिस्पी झाली आहे. तर तुम्ही ही नक्की माझी रेसिपी म्हणजे या पद्धतीने तुम्ही करंज्या करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर गाईज, तुम्हाला ही करंजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आहे ना एकदम सॉफ्ट आणि एकदम, आता म्हणजे तुम्हाला सांगितलं एकदम तोंडात टाकल्या विरघळणारी. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करंजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि ही रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.